It's obviously Kharghar Marathon 2017 और जैसा आपने देखा कम से कम 8-10 हज़ार लोग अभी अभी भागे हैं एंड वंडरफुल टू सी कि इतना स्पिरिट है टुवर्ड्स गुड हेल्थ और इनका जो थीम है which is good health and a cashless economy को प्रमोट करना I think it's wonderful, absolutely wonderful. Yeah, thank you. Exciting because मुझे ऐसा लगा कि संडे मॉर्निंग पब्लिक बहुत ही कम होगी बट लुक एट द स्ट्रेंथ दैट पीपल आर एक्चुअली। सबसे खास बात यह है कि जो अवेयरनेस हमने क्रिएट किया है ये बहुत ज़रूरी है बिकॉज ये इंडिया को अवेयरनेस की सख्त ज़रूरत है, पार्टिसिपेशन की ज़रूरत है, कंट्रीब्यूशन की ज़रूरत है और वो तीनों चीज़ें आज हमने यहाँ देखी है। लुक एट द वे पीपल आर फ्लॉक्ड हियर, मतलब इट्स अ सी ऑफ ह्यूमैनिटी, जो लोग भाग रहे एंड इट्स फॉर अ वेरी गुड कॉज एंड आई एम सो हैप्पी टू बी एसोसिएटेड विद दिस। थैंक यू। हाय, गुड मॉर्निंग टू एवरीबॉडी यार। खारघर बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा। सुबह सुबह मुझे अंदाज़ा नहीं था कि इतने सारे लोग संडे के दिन यहाँ पर आएंगे, लेकिन यहाँ तो बहुत सारे लोग यहाँ पर, आई थिंक 10,000 के ऊपर लोग यहाँ पर थे और बहुत अच्छी दौड़ यहाँ पर लगी। हम सब यहाँ पर इकट्ठा हुए, मैं हूँ यहाँ पर, सुधा चंद्रन जी मेरे साथ में हैं, आर्यन वैद साहब हमारे साथ में हैं। इट्स अ वंडरफुल एक्सपीरियंस टू बी इन Kharghar, a wonderful marathon overall. I give a big thanks to all the people from Kharghar and all the media people and all the organizers जिन्होंने इतना अच्छा इवेंट यहाँ पर इन्होंने खड़ा किया। थैंक यू वेरी मच एंड लुकिंग फॉरवर्ड टू हैव अ ग्रेट इवेंट। आगे भी इसी तरह का इवेंट हम देखना चाहेंगे खारघर की तरफ से। थैंक यू वेरी मच। संडे मॉर्निंग हमने बच्चों से लेकर के बड़े से लेकर के एवरीबडी वाज वेरी एनर्जेटिक। दैट्स ऑल अबाउट खारघर। आई एम माई सेल्फ इज नवी मुंबईकर, सो खारघर रॉक्स। खारघर मॅरेथॉन 2017 या मॅरेथॉनच्या माध्यमातून रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झॅक्शन हे बोधवाक्य, हे ध्येयवाक्य घेऊन हे सर्व आज खारघरवासीय, पनवेल महानगरपालिकावासीय आज धावलेले आहेत। मी सर्व खारघरवासियांना आणि पनवेलवासियांना मनापासून धन्यवाद देतो। इतक्या चांगल्या प्रमाणात या सगळ्यांनी मिळून प्रतिसाद दिला। आज इथे आलेल्या सुधा चंद्रनजी असतील, सिकंदर खान असतील किंवा आर.जे. सलील, आर.जे. अर्चना यांच्या माध्यमातून हे सगळं जिवंत वातावरण त्यांनी अनुभवलं आहे आणि त्या सगळ्यांनी जो प्रतिसाद दिला त्या प्रतिसादाबद्दल मला खरोखर त्यांचं मनापासून आभार व्यक्त करायचं वाटतं। Yeah, first of all, I'm coming from Finland and been living here now for 1.5 years, working for a Finnish company. Yeah, my experience, I mean, I've been in a lot of different races in Mumbai because for me it's the best way to practice. I'm a marathon runner, so I've done full marathon in 2 hours 50 minutes. So in that sense, I need to race as much as possible here. This marathon was very well arranged, very easy to run, flat course, so it was easy to get a fast time. A bit too late. The start was a bit too late for me because it got too hot. So because we have minus degrees in Finland, so this is really, really but otherwise it was a very nice experience. What will the message for people The message you mean with running? You mean with running? I just hope that everyone will find the joy with running. It's the easiest way to exercise. You just need a pair of shoes and you don't even need shoes. You can just go out running. It's a really good way to आम्हाला नेहमीच जेव्हा आम्ही खारघर मॅरेथॉन इथं आयोजित केलेली आहे, खारघरने नेहमीच आम्हाला सपोर्ट केलेला आहे। खारघरवासियांनी या स्पर्धेवरती भरभरून प्रेम केलेलं आहे आणि त्यामुळेच ही प्रत्येक वर्ष ही स्पर्धा ही वाढतच चाललेली आहे आणि त्याच्यामुळेच आम्हाला ही स्पर्धा आणखीन समजा यशस्वी व्हावी याच्यासाठी आम्ही आणखीन जिद्दी होत चाललेलो आहोत। ही स्पर्धा जेवढी मोठी होईल, खारघरकरांच्या मनामध्ये जेवढं सांगता याचं स्थान बसेल तेवढं नक्कीच खारघरमध्ये येथे स्पोर्ट्सबद्दलचं येथे समजा अवेअरनेस हे वाढेलच। त्याच्याचबरोबर आम्हालासुद्धा सांगता इथे खारघरवासियांसाठी नवीन आम्हाला सांगता इथं स्पर्धा भरवणं यासाठी आम्हाला जास्तीत जास्त आम्हाला आणखीन इंटरेस्ट वाढत जाणार आहे। खारघर मॅरेथॉनमध्ये जी मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते आणि त्यांच्याविषयी काय सांगाल, त्यांचा उत्साह, त्यांचा सहभाग? आम्ही मागच्या वर्षी आम्ही स्पर्धा घेतलेली होती, त्यावेळेला खारघर दौड या गटामध्ये आम्हाला 7,000पेक्षा जास्तचा सहभाग भेटलेला होता। त्याच्याबरोबर इतर गटांमध्ये सुद्धा आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला सहभाग भेटलेला होता, परंतु गर्दी एवढी वाढलेली होती की आम्ही शालेय गट हे आम्ही रद्द केले।
तर शालेय गट रद्द केल्यानंतर खारघर दौडमध्ये यंदाच्या वर्षी हे 9,000पेक्षा जास्त प्रेक्षक, जास्त स्पर्धक आणि त्याच्याचबरोबर इतर गटांमध्ये सुद्धा म्हणजेच 21 किलोमीटर, 10 किलोमीटर याच्यामध्ये सुद्धा आम्हाला 1000पेक्षा जास्त स्पर्धक हे असे आम्हाला इथं लाभलेले आहेत. एकूण मिळून आम्हाला इथं 10,000पेक्षा जास्तचे स्पर्धक आम्हाला इथं लाभलेले आहेत आणि ते ज्या उत्साहाने या इथे स्पर्धेमध्ये सहभागी होतात, नक्कीच सांगता इथं आम्हाला आनंद होत आहे की आम्ही आमच्या मिशनमध्ये इथं आम्ही सक्सेसफुल होत आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची जी संकल्पना कॅशलेस इंडिया त्याला प्रमोट करण्यात आलं, त्या संकल्पनेविषयी काय सांगाल याविषयी? आम्ही दरवर्षी खारघर मॅरेथॉनसाठी आम्ही एक सोशल कॉज आम्ही निवडत असतो की रन फॉर सोशल कॉज. तर यंदाच्या वर्षी आमचं सोशल कॉज होतं की रन टू प्रमोट फॉर कॅशलेस ट्रान्झॅक्शन. या कॅशलेस ट्रान्झॅक्शन हे जास्तीत जास्त समाजामध्ये व्हावं, हा भारत आहे हा डिजिटलाइज व्हावा, या भारताचा विकसित राष्ट्रांकडे प्रवास व्हावा, एक महासत्ता म्हणून सांगता इथं विकसित व्हावी म्हणून माननीय मोदी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या इथे डिजिटल इंडिया होण्यासाठी जे सांगता त्यांनी इथं पुढाकार घेतलेला आहे आणि त्यासाठीच आम्ही सुद्धा या इथे या मॅरेथॉनला रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झॅक्शन हे सोशल कॉज आम्ही निवडलं. त्यासाठी आम्ही इथे निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेतल्या, ज्यामध्ये 2,000पेक्षा जास्त स्पर्धकांनी इथं सहभाग घेतला आणि नक्कीच सांगता याद्वारे आम्ही कॅशलेस ट्रान्झॅक्शनबद्दल जास्तीत जास्त इथे जनजागरण व्हावं, जास्तीत जास्त त्याच्याबद्दलचं इथे सामाजिक जाणीव पसरावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आम्हाला या इथे रोटरी क्लब, त्याचबरोबर रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, रामशेठ ठाकूर पब्लिक कॉलेज या सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभलं आणि त्यामुळेच या स्पर्धासुद्धा यशस्वी झालेल्या आहेत असं मला इथे वाटतंय. So about the marathon, it was amazingly organized, more than 10,000 people around, and yeah, amazing support to see around and very good runners who completed the run. And yeah, what else you can say? It's just amazing environment to run around at the morning at 7 and to know people around you. So yeah, all the best runners once again who are running down and give it a best shot, make it big. Thank you so much.